कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू। धरणात तब्बल 78,000 क्युसेक पाण्याची आवक। तर गेल्या 24 तासात महाबळेश्वर येथे 473 मिमी पावसाची नोंद। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे। सोमवारी सकाळी 8 वाजताच्या आकडेवारीनुसार कोयना धरणाची पाणी पातळी 2072 फुटांवर पोहोचली आहे। सध्या धरणात एकूण 27.6 टीएमसी पाणीसाठा आहे। गेल्या 24 तासात धरणात 6.76 टीएमसी इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून सध्या आवक 78,032 क्युसेक नोंदवली गेली आहे। कोयना धरण परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे। गेल्या 24 तासात कोयना येथे 257 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 473 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ओढे नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुनेकर, पाटण।